नमस्कार मंडळी, आज आपण कोकणातील एक स्पेशल रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे रस शेवया. वीकेंडला तुम्हाला छान आरामात वेळ आहे आणि काहीतरी मन तृप्त करणारं खायचं असेल तर यू मस्ट ट्राय धिस. रस शेवया करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण तांदूळाचं पीठ घेऊन त्याच्यात मीठ आणि तूप घालून ते छान चोळून घ्यायचं आहे पिठाला. आणि त्यानंतर गरम गरम पाणी घालून त्यामध्ये असा घट्ट गोळा छानपैकी त्याचा बनवायचा आहे, मळायचा आहे. आता रस शेवयांची मजा अशी आहे, त्याला रस शेवया यासाठी म्हणतात कारण कोकणात नारळाच्या दुधाला रस म्हणतात आणि मग त्यात बुडवलेल्या शेवया म्हणून रस शेवया. आता पुढची प्रोसेस अशी आहे की इडलीचा जो आपला स्टँड असतो त्याला छान तेल लावून घ्यायचं. याच्या जागी तुम्ही आपण ज्याच्यात मोदक उकडतो त्या ताटल्यासुद्धा वापरू शकता. त्यानंतर चकलीच्या सोऱ्याला बारीक शेवेची चकती लावायची आणि त्याच्यामध्ये हा आपण जो गोळा किंवा उंडा मळला आहे तो पूर्ण त्याच्यात भरायचा आणि त्याच्या जशी आपण बारीक शेव पाडतो त्याप्रमाणे इडलीच्या स्टँडमध्ये त्याच्या गोल गोल शेवया आपल्याला पाडायच्या आहेत. आता ह्याची अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. तांदूळाच्या शेवया आपण बनवतो म्हणजे खरं तर हे हाय ग्लायसेमिक फूड आहे ज्याने पटकन शुगर वाढू शकते, परंतु त्याचं कॉम्बिनेशन ट्रेडिशनली नारळाच्या बरोबर केलं आहे आणि नारळाच्या दुधात जे हेल्दी फॅट्स असतात त्यामुळे याची ग्लायसेमिक इंडेक्स कंट्रोल करायला आपोआपच मदत होते. त्यामुळे न्यूट्रिशनलीसुद्धा बेस्ट कॉम्बिनेशन आहे. आता नारळाच्या दुधात आपण थोडीशी तांदूळाची पिठी घातली आहे आणि त्यातला थोडंसं उकळवलं आहे गॅसवर ठेवून आणि मग त्याच्यानंतर गूळ घालायचा. गूळ चांगला विरघळला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ, आपण जसं गोड पदार्थात वेलची पूड घालतो तशी ह्यात एक अजून इंटरेस्टिंग पदार्थ घातला जातो ते म्हणजे जिरेपूडसुद्धा ह्यात घालतात आणि हळद. आणि मग हे सगळं मिक्स करून सर्व करताना शेवयांवर हे मस्त दूध घालायचं, बुडवायचं छान आणि मस्तपैकी फस्त करायच्या